मीडियाशिवाय आज आपलं पान हलत नाही। अनेक जण तर तासनतास सोशल मीडियावर असतात। संपर्कासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे अतिशय सोपं, स्वस्त आणि सशक्त माध्यम असलं तरी त्याचे दुष्परिणामही आता झपाट्याने समोर येत आहेत। विशेषतः मुलांच्या हातून मोबाईल कसा काढावा आणि स्क्रीनची त्यांना लागलेली सवय कशी सोडवावी या चिंतेने जगभरातील पालक त्रस्त झाले आहेत। त्यामुळेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानं 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन केला आहे। त्यासाठी त्यांनी संसदेत तसं बिलच पास केलं आणि बेट कायदाच करून टाकला। त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स असे अनेक प्लॅटफॉर्म मुलांसाठी बंद झाले। ऑस्ट्रेलियाच्या अनेक पालकांनी यावर सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी यूट्यूबला यातून सूट देण्यात आली होती, पण यूट्यूबचाही अनेक मुलं उपयोगाऐवजी दुरुपयोगच करत असल्याचे लक्षात आल्यामुळे ऑस्ट्रेलियानं आता लहान मुलांच्या दृष्टीनं यूट्यूबवरही हातोडा उगारला आहे। याचंही पालकांनी प्रचंड स्वागत केलं आहे, कारण मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणं हा पर्याय जगभरातल्या पालकांना शक्य झालेला नाही। आता कायद्यानं त्यावर दंडक घातला गेल्यानं आणि मुलांना स्क्रीनचा वापर मर्यादित करण्यात आल्यानं त्याचा उपयोग होईल असा अनेकांचा होर आहे। 16 वर्षांच्या आतील मुलांसाठी सोशल मीडिया आणि यूट्यूब बॅन करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश आहे। यूट्यूब अकाउंट उघडण्यासाठी मुलांवर आता अनेक निर्बंध पाळण्यात आले आहेत। मुख्य म्हणजे त्यासाठीच्या अनेक पळवाटाही आता ऑस्ट्रेलियन सरकारने बंद करून टाकल्या आहेत। यूट्यूबवर मुलांना अकाउंट उघडायचं असेल तर आधी पालकांची परवानगी घ्या, जी अकाउंट्स आधीच सुरू आहेत त्यांना सूट द्या, असला कुठला प्रकारच त्यांनी ठेवलेला नाही। मुलांना यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडता येऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी यूट्यूबची असेल। यासाठी सुमारे 1 वर्षाचा अवधी सरकारने यूट्यूब चॅनलला दिला आहे। यूट्यूबनं या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांना 5 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड होऊ शकतो। अर्थातच यूट्यूब चॅनलचे प्रवर्तक यावर प्रचंड नाराज झाले असून त्यांनी म्हटलं आहे, मुळात यूट्यूब हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही, यूट्यूब हे एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे। त्यामुळे सोशल मीडियाचे नियम आम्हाला लागू केले जाऊ शकत नाहीत। यूट्यूब म्हणजे हाय क्वालिटी व्हिडिओ कंटेंटचं एक कलेक्शन आहे, जे टीव्हीवर देखील पाहता येऊ शकतं। यावर काय पावले उचलायची या संदर्भात आम्ही विचार करू, सरकारशीही बोलू आणि गरज पडली तर न्यायालयातही जाऊ। या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या दूरसंचार मंत्री अनिका बेल्स यांचं म्हणणं आहे, या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही की 10 पैकी 4 मुलांनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांचं सर्वाधिक नुकसान यूट्यूबमुळे झालं आहे। मुलांच्या भल्याची आणि भविष्याची ही लढाई आहे। यूट्यूबच्या कायदेशीर कारवाईच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही।